झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यात काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजी आपापसातील वादांचा फटका बसतोय आणि याचं खापर प्रत्येक नेता एक दुसऱ्यावर फोडतोय। पण या परिस्थितीत काँग्रेसचं ठाण्यात पुढे काय होणार, त्याचं अस्तित्व टिकणार का, असा प्रश्न आता चर्चेला जातोय। देश पातळीवर आणि राज्यात महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसची ठाण्यातली स्थिती नाजूक आहे। ठाणे काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण लागलंय। काँग्रेसमध्ये रवींद्र फाटक गट, मनोज शिंदे गट, बाळकृष्ण पुर्णेकर गट, सुभाष कानाडे गट असे अनेक गट आहेत। हे गट कायम एकमेकांवर कुरघोडी करतात, त्यामुळे ठाण्यात काँग्रेसचं अस्तित्व नष्ट होतंय की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा नुकत्याच झालेल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीदरम्यान गटबाजी ही समोर आली। स्थायी सभापती पदावरून आणि गटनेते पदावरून काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक आणि काँग्रेसच्याच मनोज शिंदे यांच्यात अंतर्गत धुसफूस आहे। पण दोघांनीही आमच्यात कसलेही मतभेद नसल्याचं सांगत ते लपवण्याचा प्रयत्न केला। ठाण्यामध्ये गटबाजीच्या याच्यामध्ये आहे असं बोलणं चुकीचं राहील, कारण आम्ही बरेचसे कार्यक्रम एकत्र नेते आज हजर राहतो आणि ते एकत्र आयोजित करतो। त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा न करणं योग्य राहील। कोणाचा राग रुसवा असतो तो तात्पुरता असतो, वैयक्तिक स्वरूपाचा असतो, तो निवळण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर करत असतो। मला आता असं वाटत नाही आहे की कुठच्याही प्रकारचा राग रुसवा ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असेल। दरम्यान गटबाजीच्या अशा घटना समोर आल्या तर लगेच बैठका घेऊन त्यावर चर्चा करून विषय संपवतो, असं काँग्रेस शहर अध्यक्षांनी सांगितलंय। ठाणे शहराचे मतभेद आहेत काही पदाधिकाऱ्यांमध्ये, ते कायमस्वरूपी संपतील असं वरती सिस्टीमकडे आम्ही मांडलेलंच आहे आणि त्याचे ते प्रयत्न करतायत सन्माननीय माणिकराव ठाकरे मुख्यमंत्रीमध्ये। पण या अंतर्गत गटबाजीने ठाण्यात काँग्रेस नेत्यांची कामगिरी निराशाजनक आहे। सर्वमान्य नेतृत्वाच्या अभावामुळे प्रत्येक जण हा फक्त स्वार्थासाठी राजकारण करतोय। त्यामुळे ठाण्यात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी काँग्रेस श्रेष्ठींना गांभीर्यानं विचार करावा लागेल। झी 24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।